नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातल्या हुनगुंदा या पूरग्रस्त गावातील गावकऱ्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या समोरच गोंधळ घातला। आज पालकमंत्री सावे हे नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावरती होते। बिलोली तालुक्यातील हुनगुंदा इथं जाऊन त्यांनी मेडिकल कॅम्पला भेट दिली। पुढे 2 तालुक्यातला दौरा बाकी राहिल्यामुळे ते निघाले होते, पण शेती नुकसानीची पाहणी करण्याचा हट्ट करत गावकऱ्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला आणि एकच हट्ट केला। पालकमंत्री साहेब अतुल सावे साहेब जेव्हा आल्याच्या नंतर आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गेले साहेब। तिथं त्यांची टीम टोटली येऊन त्यांची सेवेसाठी आली होती साहेब। आमचं एकच म्हणणं होतं की जे तुम्ही दौऱ्यासाठी आलात, पाहणी करण्यासाठी आलात, तुम्ही शाळेतून वापस न जाता शेतकऱ्याच्या बांधावर जा, बांधावर जाऊन पाहणी करा काय चालू होतं। आमची एक मागणी होती साहेब, मेन मुद्दा ते होता। त्यांनी गाडीमध्ये आले, गाडीमध्ये बसून वापस चालले होते। आमची एकच मागणी होती, शेतकऱ्याच्या बांधावर या, गोरगरीब शेतकरी आहे, 1 एकर शेतीवाला आहे, 2 एकर शेतीवाला आहे साहेब, त्यांनी कुठं जावं, आमची मागणी ही होती, येऊन पाहणी करायची होती त्यांना।